महाविकास आघाडीच्या सरकारने 2.5 वर्षाच्या कार्यकाळात महाराष्ट्राला अधोगतीकडे नेण्याचे काम केल्यानेच आम्ही हे महाराष्ट्र विरोधी सरकार उलथवून टाकले अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. तर या सभेला झालेली प्रचंड गर्दी पाहता महायुती उमेदवार विश्वनाथ भोईर यांचा विजय निश्चित असल्याची खात्रीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली. कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कल्याणात आले होते. येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण क्रीडांगण येथे झालेल्या महाविजय संकल्प सभेमध्ये ते बोलत होते. या सभेचे वैशिष्ट्य ठरले ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण ऐकण्यासाठी लाडक्या बहिणींनी केलेली प्रचंड गर्दी. ही सभा झालेले क्रीडांगण या लाडक्या बहिणींनी अक्षरशः फुलून गेले होते. महाविकास आघाडीच्या काळामध्ये महाराष्ट्र देशामध्ये 3ऱ्या स्थानावर फेकला गेला होता. मात्र महायुतीचे सरकार आल्यावर आम्ही अवघ्या 6 महिन्यात हा महाराष्ट्र पुन्हा एकदा उद्योग, व्यवसाय, गुंतवणूक, स्टार्टअप, पायाभूत सुविधा अशा प्रमुख क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आणला. त्यासाठीच आम्ही राज्यातील महाविकास आघाडीची सत्ता उलथवून टाकल्याचे सूतोवाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले. तर लोकसभेतील फेक नरेटिव्ह आता चालणार नाही. जे संविधान बदलाची ओरड करत होते त्या काँग्रेस पक्षाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पराभव करत खूप त्रास दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. तर आपल्याला अजिबात हलक्यात घेऊ नका. शिवसेना प्रमुखांचे विचार आणि धनुष्यबाण ज्यांनी काँग्रेसच्या दावणीला बांधले ते महाविकास आघाडीचे सरकार आपण उलथवून टाकले. जर का असे केले नसते तर कल्याण पश्चिमसह संपूर्ण महाराष्ट्रात विकास कामांची गंगा आज निर्माण झाली नसती. तर येत्या काळात कल्याण पश्चिम येथील मेट्रोचे कामही लवकरात लवकर सुरू होईल अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याणकर नागरिकांना आश्वस्त केले. या जाहीर सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चित्रपटातील जली को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं और जिस राख से बारूद बनता है उसे विश्वनाथ कहते हैं अशा सुप्रसिद्ध डायलॉगच्या माध्यमातून महायुती उमेदवार विश्वनाथ भोईर यांचे कौतुक केले. तसेच या सभेला झालेली तुफान गर्दी पाहता विश्वनाथ भोईर यांचा विजय म्हणजे काळ्या दगडावरची रेघ असल्याचे सांगताच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गाफील न राहण्याचेही आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले. तर राज्यामध्ये महिला भगिनींकडे जो वाकड्या नजरेने बघेल त्यांचे बदलापूरच्या नराधमासारखेच परिणाम होतील अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिला वर्गाला संबोधित करताच टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. तर भाजप माजी आमदार नरेंद्र पवार, वरुण पाटील यांचे महायुती धर्म पाळण्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याबद्दल एकनाथ शिंदे यांनी दोघांचेही जाहीर अभिनंदन केले. या सभेला भाजपचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, माजी मंत्री कपिल पाटील, कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ अप्पा शिंदे, माजी आमदार नरेंद्र पवार, उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, शिवसेना उपनेत्या विजया पोटे, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, भाजप जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे, RPIचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव, शिवसेनेचे शहराध्यक्ष रवी पाटील, संजय पाटील, महिला संघटक छायाताई वाघमारे, विधानसभा संघटक मयूर पाटील, माजी महापौर वैजयंती घोलप, माजी नगरसेवक प्रभुनाथ भोईर, श्रेयस समेळ, विद्याधर भोईर, गणेश जाधव, वैशालीताई भोईर, सुनील खारूक, रामदास कारभारी, युवासेनेचे सुचेत डांबरे, प्रतीक पेंडकर यांच्यासह महायुतीच्या मित्रपक्षातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. काय ठेवायचे की नाही आजच्या पूर्ण जाळ आपण निर्माण करतोय, एंड टू एंड कनेक्टिव्हिटी देतोय, लोकांचं जीवनमान सुधारवतोय आणि सर्वसामान्य लोकांना आरामदायी प्रवास या मेट्रोतून देण्याचं योजना तुमच्यासाठी आम्ही केली. त्याला खोडा घातला, बदनाम केलं. ही योजना खोटी आहे, चुनावी जुमला आहे. ही काय भीक देताय का, लाच देताय का, विकत घेताय का? अरे काय काय बोलायला लागले हे दुष्ट सावत्र कपटी भाऊ. हे माझ्या लाडकी